मुंबई गोवा महामार्गावरती बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्यांवरती आता RTOच्या रडारची नजर असणार आहे। आजपासून RTO विभागाच्या ताफ्यामध्ये रडार इंटरसेप्टर ही नवीन अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे। एका तासामध्ये जवळपास 300 वाहनांवरती या एकाच वेळी कारवाई होऊ शकते अशी ही रडार सिस्टीम आहे। पूर्णपणे अत्याधुनिक अशी ही यंत्रणा आपण या ठिकाणी बघू शकतो आणि सध्या मुंबई गोवा महामार्गावरती याच अनुषंगाने तपासणी सुरू असलेली पाहायला मिळते आहे। आपल्यासोबत सहाय्यक मोटर वाहक निरीक्षक अवधूत कुंभार सर आहेत। कुंभार सर, नेमकं हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे आणि कसं चालणार आहे? हे तंत्रज्ञान पूर्णपणे रडार सिस्टीमवरती तसेच वायपर यंत्रणेवरती काम करणारं आहे। या सिस्टीमचं नाव आहे MTES, मोबाईल ट्रॅफिक एन्फोर्समेंट सिस्टीम असं नाव आहे। प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक कार्यालयाला एक वाहन प्राप्त झालेलं आहे। हे वाहनाचा मुख्य उद्देश असा आहे की रस्ता सुरक्षा विषयक नियमांची अंमलबजावणी करणे व अपघातांची संख्या कमी करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे। रस्ता सुरक्षा विषयक नियम जसे की हेल्मेट परिधान न करणे, विना सीटबेल्ट प्रवास करणे, वाहन अतिवेगाने चालवणे, वेगमर्यादेपेक्षा अतिवेगाने चालवणे, ट्रिपल सीट चालवणे व वैध कागदपत्र नसणे अशा वाहनांवर आपण वाहन न थांबवता या सिस्टीमच्या माध्यमातून आपण कारवाई करू शकतो। हे वाहन जसे दिवसा कार्यरत असू शकते काम करू शकते त्याच क्षमतेने व त्याच पारदर्शकतेप्रमाणे रात्रीसुद्धा ते काम करू शकते। कुंभार सर, नेमकं किती एका तासामध्ये किती वाहनांमध्ये ही कारवाई करू शकतं किंवा काय सांगाल? साधारणपणे एका तासामध्ये 200 ते 300 वाहनांवरती हे कारवाई करू शकते। जितके वाहन पास होतील आणि जर त्यातील वाहने दोषी असतील तर त्यावर निश्चित कारवाई होते। नेमकं ह्याचं काम कसं चाललेलं आहे समजावून सांगू शकता का जरा? ह्याच्यामध्ये यंत्रणेमध्ये लॅपटॉप प्रोव्हाइड केलेला आहे, वायफाय यंत्रणा आहे, CPU आहे आणि ह्या 2 बॅटरी त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत कम्प्लिटली। तसेच रडारचा कॅमेरा आहे आणि तिथं इन्फ्रारेड लाईटसुद्धा आहेत। जसे की वाहनाची हालचाल होईल तशी ते रडार यंत्रणा वाहनाची हालचाल कॅप्चर केली जाईल आणि त्याच्यातून चलन जनरेट होऊन जर ते वैध नसेल किंवा त्यांनी कोणता नियमांचे उल्लंघन केलं तर ते या लॅपटॉपमध्ये तुम्हाला ते दर्शवलं जाईल। नक्कीच अत्याधुनिक अशी ही यंत्रणा RTO विभागाच्या ताफ्यात या ठिकाणी आलेली पाहायला मिळते आहे। त्यामुळं मुंबई गोवा महामार्गावरतून वाहतूक करणाऱ्यांनो आता सावधान, कारण तुमच्यावरती आता रडारची करडी नजर असणार आहे। कॅमेरामन समित गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।